नमस्ते दोस्तों। मैं आज आपके सामने एक अच्छा आर्टिकल जो मराठी का बुक जो है धर्म जीवन जगण्याची कला, ये जो गोयंका गुरुजी सत्यनारायण गोयंका गुरुजी ने जो लिखा है और विपश्यना इंटरनेशनल एकेडमी ये पब्लिश किया है। तो इस बुक का कुछ सारांश जो लास्ट पेज पे छपा है, तो ये मैं आपको आपके सामने प्रस्तुत करने जा रहा हूँ, ये पढ़ने जा रहा हूँ। बहुत अच्छा एक टेक्स्ट, एक आर्टिकल इस बुक में छपा है। वो ऐसा है, मराठी में है, लेकिन देखिए, या सुख वाटूया, ऐसा इसका टाइटल है। तो आगे ये कहता है, इस मैसेज में ऐसे मेन्शन किया है की साऱ्या आयुष्यात आम्ही लोकांमध्ये किती दुःख वाटले, आपल्या मूर्खपणाने जेव्हा जेव्हा मनात विकार उत्पन्न केले तेव्हा तेव्हा ते वाईटानेच भरून टाकले। केवळ मनच नव्हे तर वाणी आणि काया यानेही दुष्कर्म केले। त्यामुळे किती लोकांना दुःखी, संत्रस्त आणि संतप्त केले। कित्येकांच्या दुःखाला आम्ही कारण झालो, कित्येकांच्या व्याकुळतेला दुःखच दुःख आम्ही लोकांना वाटले। आता आमचे पूर्वपुण्य जागे झाले, त्यामुळे सर्वांना उपयोगी पडणारे संप्रदायविहीन अनमोल मंगलकारी धर्मरत्न प्राप्त झाले आहे। या धर्मसंपदेने किती संपन्न केले आम्हाला, किती दारिद्र्य देऊन टाकले, विकारापासून किती मुक्ती मिळाली, कित्येक दुःखापासून सुटका झाली, अप्रिय परिस्थितीसुद्धा हसू आले, मनात मैत्रीच्या व करुणेच्या लहरी नाचू लागल्या, जीवन धन्य झाले। अरे हेच तर सुख, हेच खरे सुख आहे। या वाटूया हे सुख सर्वांना, असे सुख सर्वांना मिळो, असा धर्म सर्वांना मिळो, जगात कोणी दुःखी न राहो, सर्वांच्या मनातून विकार नष्ट होत, मनातील गाठी सुटून जावोत, मलिनता दूर हो, सर्व निर्वैर होत, निर्भय होत, निरोगी होत, निष्पाप होत, निर्वाणाचा लाभ हो। यासाठी या सद्धम्माबद्दल असीम कृतज्ञता बाळगून, सद्धम्मावर अनन्य निष्ठा ठेवून प्राणीमात्राबद्दल मंगलमैत्री भाव ठेवूया। व्यक्तिमात्राचे कल्याण व्हावे म्हणून, आपले कल्याण व्हावे म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्वांची सम्मिलित शक्तीपणाला लावून असे जीवन जगूया की ज्यामुळे अधिकाधिक लोक सद्धर्माकडे आकर्षित होतील, अधिकात अधिक दुःखी लोक सद्धर्माचा रस प्राशन करतील आणि दुःखमुक्त होतील। यासाठी लोकांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करूया, जितकी सुविधा त्यांना मिळवून देता येईल तेवढी देऊया, त्यांना जितक्या जास्त सवलती देता येतील तेवढ्या देऊया। खऱ्या अर्थाने त्यांना सुखाचा लाभ मिळवून देऊ। आपले सुख वाटून देण्यातच आपले सुख सामावले आहे, सर्वांचे सुख सामावले आहे।